मोठी बातमी सध्या समोर येते। सिंधुदुर्गात ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलेले, कारण राजन तेली यांनी दसरा मेळाव्याच्या दिवशी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। माजी आमदार राजन तेली यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। तर दसरा मेळाव्याला राजन तेली यांनी हाती शिवधनुष्य घेतलेलं आहे। यावेळी निलेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हा प्रवेश केलेला आहे। एकदम आज मुहूर्तावर कोकणात शिवसेनेचा झेंडा फडकवण्यासाठीच कोकणातल्या सगळ्या जिल्ह्यात आज शिवसेनेचे जास्त आमदार आहेत आणि त्यांच्या बरोबर राहून चांगलं काम करायची एक संधी या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिली आहे। म्हणून मनापासून सगळ्यांना धन्यवाद। तर तेलींच्या जाण्यानं नेमकं काय होतं हे आपण पाहतोय। उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला त्यांच्या बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसलाय। स्थानिक निवडणुकांसाठी शिंदे गटाला बळकटी मिळाली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे। सावंतवाडी मतदारसंघात दीपक केसरकरांना तगडं आव्हान आहे। कोकणातील राजकीय समीकरण यामुळे बदलतील। शिवसेनेची तळ कोकणातील पकड मजबूत होईल। त्यामुळे सिंधुदुर्गात ठाकरे गटाला मोठं खिंडार पडल्याचं पाहायला मिळतंय, कारण माजी आमदार राजन तेली यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच सिंधुदुर्गात आता शिवसेनेची ताकद वाढणार हे स्पष्ट होतंय।